लग्नात पोहोचलो आणि लाईटच चालली गेली होती बा. तर आज आमची सवारी निघाली आहे लग्नाला जायसाठी. इथं आम्ही कॅब बुक करून राहिलो होतो, पण कॅब काही बुकच नव्हती. त्यांची हडताल चालू आहे म्हणत होते, म्हणून मग नाही का एक ॲटोवाला दादा आला आणि हा आम्हाला पूर्ण रस्त्याभर सांगत होता की तुम्हाला कॅबचे काय काय फायदे आहे बा म्हणून. आणि माझ्या मामाजी त्याला समजत होते की तू गलत रस्त्यामध्ये चालताय बा म्हणून. पण त्या काकाने आम्हाला बरोबर नेऊन सोडलं आणि ते पण कमी वेळामध्ये. आणि इकडचा व्ह्यू मस्तच होता. फायनली मग आम्ही पोहोचून गेलो होतो लग्नामध्ये. इथं नाही का सर्व लग्नाच्या हॉलमध्ये कमी नाही, इकडे जेवणाच्या सेक्शनमध्येच जास्त लोक दिसून राहिले तुम्हाला. आणि आम्ही एक दुःखची गोष्ट ते आहे की आम्ही लग्नाच्या नंतरच पोहोचलो, म्हणजे की लग्न लागून गेलं होतं. आणि मग का आम्ही पण इकडे येऊन गेलो होतो. गुपचूप पाहून तर गुपचूप खायची इच्छाच मरून गेली. मग आम्ही ना आईस्क्रीम खाऊन घेतलं होतं. मस्त वरची आईस्क्रीम खाल्ली आणि टोकर फेकून दिलं होतं. मग त्याच्यानंतर मग आम्ही येऊन गेलो होतो जेवण करायसाठी. इकडे जेवणाची खूपच मस्त व्हेरायटी होती. मी ना घेऊन तर घेतलं होतं एवढं सारं जेवण, पण मला लई दुःख होत होतं की माझ्याकडून एवढं खाऊन नाही होणार आहे. हे लोक नाही का माझ्या ब्लॉगची तारीफ करून राहिली होती. मला तो विश्वासच नव्हता की माझ्या ब्लॉगची कोणी तारीफ बी करू शकते बा म्हणून. मग म्हणत होते की आम्हाला पण घे म्हणे तुझ्या ब्लॉगमध्ये म्हणे, आम्ही पण दिसलो पाहिजे म्हणे. मग मी ना पण म्हणलं हो बिलकुल दिसानच म्हणलं, पण फक्त तुम्ही लोक नाही का सपोर्ट करायला नको विसरा म्हणलं. मग नाही का मी वरती गेलती, माझी मामी मला मस्त नाही का काही ना काही गोष्टी सांगून राहिली होती. आणि मग थोड्याच वेळात नाही का मोसमनं असा बदलाव घेतला की त्याची काही हेच नाही बा. भयंकरच पूर्ण जमून गेलं होतं. काळा अभाळ चालतं. मी म्हटलं आता येते जोरात पाणी. आणि इकडं मग नवरी माहीत का सप्तपदीसाठी रेडी होऊन गेली होती. आणि मग का थोड्या वेळात लाईट बी चालली गेली होती. पण आम्हाला काही हे नाही पडत, कारण की आमच्या फोनमध्ये फुल चार्जिंग होती. आम्ही मस्त रील पाहत बसलो होतो. आणि हे माझ्या बहिणीची पोरगी हे मस्तच मस्ती करून राहिली होती. इले जवळ घेतलं का रडे आणि दुरूनच मस्ती करे. मग घरी आल्यावर मस्त नूडल्स खाऊन घेतलं. आणि दुःखची गोष्ट तर हे आहे की मी एक पण फोटो नाही काढले. बाय.